प्रवीण दरेकरजी, आपण बघतोय की पुन्हा काँग्रेसचं म्हणणं निवडणूक आयोगावर आरोप, निवडणूक आयोगावर जे प्रश्न उपस्थित केले होते त्याचा न्याय न मिळाल्यामुळेच खरं तर हा विजय मिळाला, असंच एकंदरीतच काँग्रेसचं म्हणणं असल्याचं दिसतंय। मला वाटतं काँग्रेसने आता रडीचा डाव बंद करावा। निवडणूक आयोग खोटे नॅरेटिव्ह सेट करणं, आता याच्या पलीकडे जाऊन जनतेला हे आवडत नाही, जनता तुम्हाला फेकून देते। आत्मपरीक्षण करा की बाबा आपण कुठे चुकलो, त्या ठिकाणी आपल्या काय चुका झाल्या, काय आपण डिलिव्हर करू शकलो, का लोकांना आत्मविश्वास देऊ शकलो नाही, का लोकांचा आपल्यावर विश्वास नाही, याचं आत्मपरीक्षण करून नव्या जोमानं आपल्याला कामाला लागायला लागेल। आता मला सांगा, कुठल्याही प्रकारचा यांच्यामध्ये समन्वय नव्हता, कुठल्याही प्रकारची संघटनात्मक एकजूट नव्हती। त्याच वेळेला आम्ही NDA एक मुखानं एक दिलानं त्या ठिकाणी आमची संघटन शक्ती काम करत होती। त्याचबरोबर निवडणुकीला आम्ही विचारधारेवर सामोरे जात होतो आणि आम्ही बिहारच्या आत्मसन्मानाची लढाई त्या ठिकाणी लढत होतो। यांच्या जवळपास 14 ठिकाणी, त्या ठिकाणी कुठे काँग्रेस RJD, कुठे त्या ठिकाणी मुकेश साहनी RJD, कुठे त्या ठिकाणी डावे काँग्रेस, अशा प्रकारच्या 14 ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढले। जे आपण एकमेकांत समन्वय साधू शकत नाही तिथे दुसऱ्याला काय न्याय देणार। त्यामुळे त्या ठिकाणच्या ज्या जागा आहेत त्या भारतीय जनता पार्टीने आमच्या आल्या निवडून JDUच्या। त्याच्यामुळे आत्मपरीक्षण करा ना। अगदी याचं उत्तर घेऊया ना आपण, अगदी याचं उत्तर घेऊया सप्ताहांकडून। सपकाळ, आपण बघतोय की भाजपनं म्हटलंय की तुमच्यामध्ये समन्वयाचा अभाव होता, तुम्हाला योजना किंवा रणनीती आखता आली नव्हती आणि हे अपयश खरं तर तुमच्या नेतृत्वाचं आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आत्मचिंतनाचा दिलेला त्यांनी जो संदेश आहे हा आम्ही ज्या ठिकाणी आजचा निकाल आहे त्या अनुषंगाने त्यांचा स्वीकार्य आहे। मात्र स्वतःचं आत्मनिरीक्षण करत असतानाच जी व्यवस्था आज रोजी आहे, ज्या व्यवस्थेय प्रदूषित व्यवस्था आहे आणि मूलभूत स्वरूपाच्या काही गोष्टी ज्या अधोरेखित झाल्या आहे, निवडणूक आयोगाचा आज निकाल याच्या उलटा आला असता समजा, तर तो उलटा आल्यानंतर हे मुद्दे काही सोडून आम्ही दिले नसते। त्यामुळे मूळ जो मुद्दा वोट चोरीचा होता हा अबाधित आहे आणि यानंतर जो समन्वयाचा अभाव असेल, जिथे आम्ही आघाडी नीट करू शकलो नसेल, सगळ्यांना एकत्र घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो असेल, आता पराभव झाल्यानंतर आता हे 100 गोष्टी त्यातून निघणारच आहेत आणि त्या सगळ्या 100 गोष्टी ज्या निघणाऱ्या आहेत त्या आम्हाला स्वीकाराव्याच लागणार आहे, हे मात्र सत्य। आम्ही पुढे जे आहे ते बचेंगे तो और लढेंगे या भूमिकेतून जाऊ आणि एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार होते आणि त्या 2 खासदार असताना त्या पक्षाने काम केलं, हा त्यांच्याकडचा असणारा जो आहे एक मैलाचा दगड आहे, तो देखील या निमित्तानं आम्हाला बघण्याची संधी मिळते, तोही आम्ही या ठिकाणी मान्य करतो।